लोकसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जल्लोषाचं वातावरण सध्या निर्माण झालंय। आतापर्यंत हिंगोली लोकसभेमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळत होती, मात्र आता या लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आता पाहायला मिळणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। तुम्हाला हिंगोली लोकसभेचं नेतृत्व करण्याची दुसऱ्यांदा संधी मिळाली, काय भावना आहेत, काय सांगणार? नाही, मनापासून खूप आनंद झालेला आहे। या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा, त्याचबरोबर आमचे केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब, माननीय महादेवजी जानकर साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदेजी, या सर्वांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी विश्वास माझ्यावरती टाकला। मागील 5 वर्षामध्ये सिंचन असेल, रस्ते असेल, धार्मिक पर्यटन असेल, हळद असेल, लिगो सारखा संशोधन प्रकल्प असेल, या विषयावरती काम करायला मिळालेलं आहे। निश्चितच हे काम पुढे घेऊन जाणार आहे। भाऊ, आतापर्यंत काँग्रेस विरुद्ध शिवसेना, मात्र आता सध्या ते शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे, असं कसं पाहता याच्याकडे? ओरिजिनल जी शिवसेना ती आमची शिवसेना। समोरचे जे उमेदवार आहेत त्यांचे घरानंही काँग्रेसचं घराणं होतं, ते स्वतःही काँग्रेसमध्ये होते। त्यांना मी स्वतः जिल्हा प्रमुख असताना तालुका प्रमुख मी केलेलं आहे आणि मी उमेदवारी दिलेली आहे। तेव्हा कुठली विचारधारा नसलेल्या अशा लोकांशी लढाई किंवा दिशा नसलेली लोकांशी लढाई निश्चित आम्ही जिंकू असा विश्वास मला आहे। भाऊ, नेमका आपण उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार, त्यांना प्रचाराचे नेमके मुद्दे कोणते कोणते असणार आहे? आजच आमच्या महायुतीतील सर्व आमदार, जिल्ह्याचे प्रमुख यांची आम्ही बैठक बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये ठरणार आहे आणि 2 किंवा 3 तारखेला मी उमेदवारी दाखल करणार। मराठा समाजाला आपण नेमकं आव्हान काय कराल या निवडणुकीमध्ये? निश्चित जे काही आरक्षण आहे हे आरक्षण माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देऊ केलेलं आहे, कायदा पारित केलेला आहे। माझं समाजाला आव्हान आहे की आपण सर्वांनी महायुतीच्या पाठीमागे उभं राहावं आणि महायुतीच्या उमेदवारांना मतदान करावं। पुढारी न्यूज, हिंगोली।